नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. मित्रांनो, आज मला त्या दिल्लीच्या हायकोर्टाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या आउट हाऊसमध्ये, सरकारी बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये आगीमध्ये ज्या नोटा भस्मसात झाल्या आणि नोटांचे बंडलच्या बंडल, काही कोटी रुपयांच्या नोटा जळून भस्मसात झाल्या, त्याविषयीच एक चर्चा मी बघत होतो. आणि त्या चर्चेमध्ये, डिबेटमध्ये, इतक्या उच्च पदस्थ न्यायाधीशाला मुळात पैसे खाण्याची किंवा पैसे लुटण्याची लालसा होतेच कशाला, असाही एक प्रश्न विचारला गेला. आणि त्यामुळे माझ्या काही आठवणी जाग्या झाल्या. जवळजवळ 30-40 वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता, एका पुस्तकावर आधारित होता. मुंबई पोलीस ठाण्यातले मुंबईच्या पोलीस खात्यातले एक कापसे नावाचे असिस्टंट पोलीस कमिशनर होते. आणि त्यांनी मुंबई पोलीस खातं हा एक आपल्या पीएचडीचा विषय बनवला. आणि त्याच्यावर जो पीएचडीचा ग्रंथ लिहिलेला होता, त्यामध्ये मुंबईमध्ये पोलीस खातं कसं सुरू झालं, या सगळा इतिहास, अगदी जेव्हा मुंबईचा ब्रिटिशांनी किल्ला बांधला, मुंबई बंदर म्हणून फोर्ट, त्या बंदिस्त किल्ल्यामध्ये सुरक्षेसाठी भंडारी मिलिशिया नावाचं एक 15-20 पोलिसांचं एक पथक नेमलं होतं, फक्त रात्रीच्या काय त्या पहाऱ्यासाठी. त्याला भंडारी मिलिशिया म्हणायचे. आणि तिथपासून तर आजपर्यंतच्या, म्हणजे साधारण 80-70 सालपर्यंतच्या पोलीस खात्याच्या वाटचालीचा इतिहास त्या कापसे यांनी मांडलेला होता. त्याचं पुस्तक त्यांनी मला भेट दिलं होतं आणि त्याच्यावर मी लेख लिहिला होतो. पण आज आज मी तो विषय बोलण्याचं कारण असं आहे मित्रांनो, की त्या अगदी पहिल्या पोलीस खात्याची स्थापना झाली तेव्हा पोलीस प्रमुख जो होता, त्याचं नाव जॅकॉर्ड होतं. त्याला लेफ्टनंट ऑफ पोलीस अशी पद देण्यात आलं होतं. आणि तो सुद्धा पैसे खाल्ल्यामुळे बडतर्फ झालेला होता. बडतर्फ झालेला होता. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की त्यापेक्षाही महत्वाची, जॅकॉर्ड बडतर्फ झाला ही महत्वाची गोष्ट नाही, तर त्या कालखंडामध्ये आरंभीच्या पहिली पहिली जी मुंबईतली पोलीस यंत्रणा होती, व्यवस्था होती, समजा 50-100 लोकांची व्यवस्था असेल, तर त्यामध्ये एक मॅजिस्ट्रेट पण होता, न्यायमूर्ती होता. मॅजिस्ट्रेट आणि बाकीचं पोलीस खातं, हे सगळं मिळून मॅजिस्ट्रेट सकट जे होतं त्याला पोलीस खातं म्हणायचे. आणि त्यामध्ये मॅजिस्ट्रेट पासून सामान्य पोलीस अधिकारी आणि शिपाई यांच्यापर्यंत सगळ्यांचा खर्च काहीतरी 1350 रुपये महिना होता. महिन्याला 1350 रुपयामध्ये तत्कालीन मुंबईच्या पोलीस खात्याचा खर्च भागत होता. 1300-1350 काहीतरी असतील. पण हे मी 1350 का सांगतोय लक्षात घ्या. त्या 1350 रुपये हे जे काय एकूण मॅजिस्ट्रेट पासून शिपायापर्यंत सगळ्यांचा मिळून पगार होता. त्यामध्ये एकटा मॅजिस्ट्रेट, एकमेव मॅजिस्ट्रेट, आणि त्या मॅजिस्ट्रेटचा पगार 1000 रुपये होता. किती होता? 1300 पैकी 1000 रुपये हे त्या मॅजिस्ट्रेटला पगार मिळायचा दरमहा. आणि मग शिपाई वगैरे, तळागाळातला शिपाई आपण बघतो कोर्टामध्ये, ते गणवेशातले पोलीस असतात, न्यायमूर्ती वर बसलेले असतात, त्यांच्या बाजूला 1-2 ठिकाणी पोलीस असतात. तो न्यायमूर्ती म्हणजे मॅजिस्ट्रेट जो आहे, त्या मॅजिस्ट्रेटचा पगार 1000 होता. आणि त्याच्या पुढे अटेन्शन मध्ये उभा राहणारा जो शिपाई होता, त्याचा 2 का 2.5 रुपये पगार होता. किती पट आहे बघा. 2.5 रुपये, याचा अर्थ 2.5च्या 40 पट केलं तर 100 रुपये होतात. आणि 1000 म्हणजे 400 पट. तो जो मॅजिस्ट्रेट न्यायदान वगैरे करायला, केस ऐकायला बसलेला आहे, त्याला 1000 रुपये पगार.
आणि त्याच्या समोर जो शिपाई उभा आहे त्याला जो 2-2.5 रुपये पगार असेल, तर त्या शिपायाच्या 400 पट अधिक पगार जर मॅजिस्ट्रेटला मिळत असेल आणि त्याच्या समोर येणाऱ्यांचं मासिक उत्पन्न 2-5 रुपये नसेल, तो मॅजिस्ट्रेट हा किती श्रीमंत म्हणून जगू शकतो हे लक्षात घ्या. मग तो असे चिरकुट येणारे जे कोण आहेत, ज्याचं उत्पन्न महिन्याचं मासिक उत्पन्न 4-5 रुपये असेल किंवा 10-15-25 रुपये असेल, त्याच्याकडून तो लाच मागेल तरी कशाला? त्याच्या समोर येणारे आरोपी, फिर्यादी या सगळ्यांच्या अनेक पटीने मॅजिस्ट्रेटचं मासिक उत्पन्न जास्त होतं. तो यांच्या समोर लाच नावाची भीक मागेल कशाला? आज पोलीस शिपाई आणि न्यायमूर्ती, न्यायासनावर बसणारा जो व्यक्ती आहे तो आणि त्याच्या समोर गणवेशातला एक पोलीस शिपाई यांच्या उत्पन्नाचा पटीतलं गणित बघा, मग तुम्हाला कळेल की आपण हा मधला फरक 500 पटीचा 400 पटीचा फरक कमी केला, पण जितका शिपाई हा आमिषाला बळी पडेल तितकाच न्यायमूर्तीला सुद्धा आमिषाला बळी पडण्याच्या पातळीपर्यंत आपण खाली आणलं. न्यायमूर्तींचं उत्पन्न किती, त्यांचे खर्च किती, त्यांची जीवनशैली काय, आणि सामान्य त्याच्या समोरच्या शिपाई पोलीस कर्मचाऱ्याची जीवनशैली काय याची तुलना करा, त्यांच्या उत्पन्नाची तुलना करा. मग न्यायासनावर बसलेल्यांची विवेक बुद्धी का डळमळीत होते त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. म्हणून मी एक कापसेंच्या पुस्तकातला किस्सा सांगावा असं वाटलं म्हणून. काही आता मी छोटे छोटे व्हिडिओ असे टाइमपास म्हणून करणार आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.